भारतीय कृषी अनुसंधान परिषद, राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान, आनंदनगर भोपाळ तसेच रोग अन्वेषण विभाग पुणे यांनी नागपूर येथील मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र सेमिनरी हिल्स वायुसेना नागपूर या प्रक्षेत्रातील कुक्कुट पक्ष्यांचे नमुने H5N1 एव्हियन इन्फ्लुएन्झा विषाणूकरिता होकारार्थी आढळून आल्याचे कळविले आहे। त्यामुळे या केंद्राच्या आसपास 1 किलोमीटर त्रिज्येतील परिसर हा बाधित क्षेत्र तसेच बाधित क्षेत्रापासून उर्वरित 9 किलोमीटर त्रिज्येतील परिसर केंद्र हा निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर विपिन इटनकर यांनी जारी केली। बाधित क्षेत्रातील सर्व कुक्कुट पक्ष्यांची तसेच निगडित खाद्य व अंड्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याबाबत जलद कृती दलास आदेशित करण्यात आले। 1 किलोमीटर त्रिज्येतील बाधित क्षेत्रातील बाधित परिसर निर्जंतुकीकरण करण्यास परवानगी प्रदान करण्यात आली असून बाधित क्षेत्रातील कुक्कुट पक्षी, अंडी, पक्षी खाद्य खरेदी, विक्री, वाहतूक, बाजार, जत्रा व प्रदर्शन आयोजित करण्यास पुढील 21 दिवसपर्यंत प्रतिबंध लावण्यात आला आहे। त्या अनुषंगाने बाधित क्षेत्रामध्ये सर्व प्रकारच्या पक्ष्यांची ने-आण करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे। तसेच निगराणी क्षेत्रामधील कुक्कुट पक्ष्यांची विक्री करणारी दुकाने तसेच कुक्कुट पक्षी विक्री बाजार बंद करण्याचे आदेशित करण्यात आले आहे। जे आपलं सेंट्रल हॅचरी आहे तिथे काल इन्फ्लुएन्झाचं ते H5N1चं ते आपल्याला पॉझिटिव्ह आलं असल्यामुळे त्याच्यामध्ये त्याचं जे आपलं रिस्पॉन्स असतो त्याच्यामध्ये 1 किलोमीटरमध्ये आपण सॅनिटायझेशन झोन करतो आणि 9 किलोमीटरपर्यंत आपण सर्व्हिलन्स झोन करतो। तर त्या 1 किलोमीटरमध्ये काल जे इन्फेक्टेड त्याचं कलिंग झालेलं आहे सायंटिफिक तऱ्हेने आणि 1 किलोमीटरच्या परिक्षेत्रामध्ये आपण कसलाही बाजार, खरेदी, विक्री, पशु प्रदर्शन आपण काहीच अलाउड करत नाही आणि काही जनावरांचं त्याचं कलिंगही करतो आणि 9 किलोमीटरमध्ये आपण सर्व्हिलन्स करतो की काही सॅम्पल घेणे की असे सिम्पटम अजून काही जनावरात त्या कोंबड्यांमध्ये वगैरे तर नाही आहे। तर ते ऑलरेडी काल आम्ही सुरुवात केलेली आहे जे त्या हॅचरीमध्ये 30-40 बर्ड्स त्यांचं आपण कलिंगही केलेलं आहे आणि 1 किलोमीटरमध्ये मला कारवाई सुरू झालेली आहे। त्यामुळे याच्यामध्ये घाबरण्याची काहीच गरज नाही आहे। आपण 21 दिवसापर्यंत हे कारवाई आता करत राहू कारण आपण त्या सेंट्रल हॅचरीपासून 1 किलोमीटरचा इन्फेक्टेड झोन आणि 9 किलोमीटरचा सर्व्हिलन्स झोन हा डिक्लेअर केलेला आहे आणि आमचं ॲनिमल हजबंडरी डिपार्टमेंट त्या हिशोबाने जे SOPनुसार काम करत आहे। सर्व्हिलन्स सुरू झालं सर ऑलरेडी येस सर्व्हिलन्स झोनमध्ये पुढे काही आढळलं नाही ते चालू आहे ना, आता कळेल ना आपल्याला। सदर रोग प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्याकरिता मार्गदर्शक सूचनांनुसार मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र सेमिनरी हिल्स नागपूर या परिसरात जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त तसेच सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय व नागपूर महानगरपालिका आयुक्त यांनी कार्यवाही करावी। मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेऊन तात्काळ अंमलबजावणी करण्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे। कॅमेरामॅन सचिनसह सनी पुंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी। अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।